कशी आहे थंडी? थंडी इकडे गुलाबी पडायला लागली आता. गुलाबी जेवायला थंडी. जायचंय. गुलाबी नाही जुलाबी गुलाबी थंडी. आणि यासाठीच केला होता अट्टास म्हणजे आपला बदलापूरचा महाबळेश्वर. कोल्हापूरचा महाबळेश्वर. तर मित्रांनो, हा जेवढा स्पॉट सुंदर आहे आणि तेवढाच हा मित्रांनो डेंजर पण आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओ. तर आता इंट्रो वगैरे काय करत बसलेलो ऑलरेडी आपण लेट झालेलो आहोत. म्हणजे आपल्याला 6 वाजता निघायचं होतं. एक जबरदस्त असा स्पॉट आपल्याला कवर करायचा आहे. सो आता वाजले 6:15, त्यामुळे पटापट व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आता भेटू आपण आपल्या जिकडे आपल्याला जायचं आहे. सो छान असा आपला स्पॉट आहे, सेल्फी स्पॉट आहे. सो पटापट निघूया, कारण आता खूपच उशीर झाला आहे. तर इकडे आपली बाईक उभी आहे. पटापट निघू आणि आपल्याला पुढे भेटणार आहे दिनेश नवले ब्लॉग्स. सो फटाफट गाडी चालू करून निघू पटापट, कारण ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झाला आहे. इंट्रो नंतर करू आपण तिकडे पोचल्यावर. सो चला, आता दिनेशच्या बिल्डिंगच्या इथे पोचलो आहे. आता वाजलेत 6:15. दिनेशला आता कॉल केला आहे, तो येतो आहे. आज उशीर झाला म्हणजे आज संडे आहे, आपली सुट्टीचा दिवस, झोपायचा. तर रात्री बेल लावली आणि 5ची बेल लावलेली, पण तो संडेचा ऑन करायला विसरलो. त्यामुळे एक 5:30ची बेल ऑलरेडी लावून ठेवलेली, प्लॅन बी. सो ती बेल झाली, त्याच्यानंतर उठलो, आंघोळ वगैरे झाली आणि आता दिनेशच्या इकडे आलो आहे. तर बदलापूरमध्ये असे अनेक जबरदस्त असे स्पॉट आहेत. तर त्यापैकी एक स्पॉट आज आपण कवर करणार आहोत. तर त्या तिकडेच चाललेलो आहोत. आपण चाललेलो आहोत बारवी डॅमच्या या साईडला. आणि जबरदस्त थंडी आहे मित्रांनो, त्यामुळे इतका पॅक झालेलो आहे, पूर्ण कवर झालं आहे बाईकवर थंडी लागते. आता येतो आहे दिनेश खाली 2 मिनटात. तर दिनेश आल्यावरती निघू आपल्या त्या स्पॉटवरती आणि जबरदस्त व्ह्यू असणार आहे इथला. भन्नाट व्हिडिओ होणार आहे. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सुप्रभात. नेहमी बोलतो लवकर जायला पाहिजे, एवढ्या वाजता जायला पाहिजे, तेवढ्या वाजता जायला पाहिजे, आणि आता असा बाहेर येतोय. सुरू केलीस? मग कशी आहे थंडी? थंडी इकडे गुलाबी पडायला लागली आता. गुलाबी जेवायला थंडी. जायचंय. गुलाबी नाही जुलाबी गुलाबी थंडी. चल जाऊया मग. चल. तर चला मंडळी, आता निघूया. वाजलेत आता 6:45. आपल्याला जायचं आहे बारवी डॅमच्या त्या साईडला. तो चला. जबरदस्त असा धुकं पडलंय सकाळी सकाळी मस्तपैकी. आणि आता आपण उल्हास नदीवरून चाललोय. उल्हास नदी आहे ना रे. आणि अजून उजाडलं नाही, म्हणजे आता हळूहळू उजाडतोय. पहिला जर आपल्याला पेट्रोल भरायचं आहे, पहिला पेट्रोल भरून घेऊ. हे बघा, बरोबर. तर मंडळी, आता आपण बारवी डॅमच्या इथे पोहोचलोय. या इकडे पाहू शकता बारवी डॅम दिसतोय. आत पूर्ण असे सुन्न झाले आहेत, काय कळत पण नाही आहे. आणि बाईकवर असल्यामुळे अजूनच थंडी वाजते. सो या इकडे पाहू शकता वातावरण कसं झालं आहे.
पूर्ण क्लाउडी कावडी. आणि हा पावसाळ्यातला पण व्हिडिओ तुम्ही आपला बघितला असेल बॅकवॉटरचा. सो त्या तिकडे बघा खूप गर्दी आहे. आणि आपण ज्या स्पॉटला जाणार असतो अजून इकडून पुढे जायचं आहे, तर इथे थोडा वेळ थांबलो. तर आता आय थिंक टेम्परेचर 15पर्यंत आहे. सो जबरदस्त थंडी आहे आणि बाईकवर हालत बेकार झाली आणि थोडं लेट झालं आहे, 7:30 झाले. चला तर आता पुढे निघूया पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो ज्या स्पॉटला पोचायचं होतं त्या इकडे पोचलं आहे आणि जबरदस्त असा मित्रांनो व्ह्यू आहे ते आणि जबरदस्त असा क्लायमेट झालेला आहे. होऊ शकतो तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. आणि यासाठीच केला होता अट्टाहास, म्हणजे सकाळीच उठून आलो होतो थंडीमध्ये, गारगार थंडी वाजत होती तरी पण आलेलो. आणि हा व्ह्यू बघा एक नंबर जबरदस्त. बारवी नदी आहे आणि इकडे पुढे खाली आहे पाणी राहतं आणि जबरदस्त सकाळचा व्ह्यू आहे. आणि पब्लिक बघा ब्रिजवरती आणि तिकडे पुढे पण भरपूर पब्लिक आहे. तर या इकडे आता आपली गाडी पार्क केली आहे आणि खूप छान असा सकाळचा नजारा पाहू शकता. वाव, सकाळी सकाळी झालं त्याचा काहीतरी शीत झालेलं आहे आणि वातावरण बघा काय जबरदस्त झालं आहे. तोंडातून अक्षरशः वापन एकदा. तर मित्रांनो जबरदस्त असा व्ह्यू आहे, पाहिला आता तुम्ही मस्तपैकी सिनेमॅटिकमध्ये. सो आता वर जाऊया आणि ब्रिजवरून बघूया कसा दिसतोय नजारा. आणि या इकडे दृश्य पाहण्यासाठी सकाळी सकाळी यायला लागतो, सूर्योदय व्हायच्या अगोदर. वास्तव मला छान असे धुका पाहायला मिळतो. आणि आज जवळजवळ इथे 14 ते 15 टेम्परेचर आहे आता. सो छान असा प्रवास झाला आहे. बदलापूरपासून 16-17 किलोमीटर आहे. ब्लॉगिंग बोलत आहे. तर इकडे ब्रिज आहे, दिनेश गेलाय पुढे. सकाळी सकाळी बघा किती क्राऊड आलाय. क्लाउड बरोबर क्राऊड. पुढे काही दिसत नाही बघा, पूर्ण धुक्याने पॅक झालंय. आत बघा, वाव व्हॉट अ सीन. आज संडे आहे तर खूप गर्दी आहे. होय जरा सावकाश जा त्याला बोलतो. हा तिकडे बघा दिसत नाही पण एवढा. सूर्यदेवांचं दर्शन होते हळूहळू. जबरदस्त सीन आहे ना. वाव, महाबळेश्वरला आल्यासारखं वाटतं. आपला बदलापूरचा महाबळेश्वर. इकडे बघा फ्लो बघा पाण्याचा.
जबरदस्त अशी थंडी वाजते, कुडकुडी भरली आहे. या नदीच्या इकडे बाजूला जायचं आहे, तिकडे एक जबरदस्त सेल्फी पॉईंट आहे, तिथे जायचं आहे. तिकडे जबरदस्त नजारा असतो आणि सूर्योदय झालेला आहे ऑलरेडी, पाहू शकता. मस्त की आता सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळीच. खूप छान असं आणि खूप सारा क्राऊड आहे इकडे. गाड्या बघा इकडे, बाबा सगळीकडे गाड्या लागले जबरदस्त. बाईक बघा किती लागले तिकडे आणि आपली बाईक त्या साईडला आहे पलीकडे. आता थोडं धोका कमी झालाय पण गारटा झालाय, गारटा. तर या इकडे स्मशानभूमी आहे, त्यामुळे इथे घाट पण आहे. सो पाण्यातून बघा कसल्या वाफा येत आहेत आणि असं वाटतंय पाणी उकळतंय नाही रे. एवढी मित्रांनो जबरदस्त ब्लॉगिंग, थंडीमध्ये ब्लॉगिंग शब्द पण नाही निघत आहेत बाहेर. जरा पण शब्द निघत ते बाईकवर होतं ना तेव्हा मगाशी, त्याच्यामुळे अजूनच थंडी लागते बाईकवर. आणि आज जवळ असल्यामुळे हेल्मेट पण नाही घातलं होतं. आधीमध्ये दिसतंय आपल्याला. सो तिकडे पुढे तो स्पॉट आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला थोड्या वेळाने. तर जबरदस्त नजारा आज पाहायला भेटला आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये. जाऊया तिकडे. जाऊ ना. तर आजचा दिवस काय इकडेच घालवायचा, आज संडे आहे, इकडेच घालवायचा दिवस. दिवस बोलला आता इकडेच घालवायचा. तर चला जाऊया ते आता स्पॉटला. सगळे आता रिटर्न चालले. बाईक बघा, बाईक पूर्ण रोड पॅक झालाय. हा वेगळा रोड आहे तिकडे मेन रोड वरती, इकडे सगळ्या 4 व्हीलर वगैरे आहेत बघा, पाहू शकता. खूप छान असा सूर्योदय झालेला आहे. तिकडून आहे काय रे? आय थिंक इकडून रस्ता आहे तो खाली जायचा. काय इथून जंप मारायची का? संडे आहे ना आज. इकडे तो मेन सेल्फी पॉइंट आहे. मित्रांनो इकडे आल्यावर हे बघा, कचरा करू नका. जिकडे याल ना तिकडे झाड. अशा ज्या स्पॉट आहेत ते मला आधी रिव्हील करायला थोडं येत वाटतं, कारण इकडे येऊन मग ते सगळा कचरा वगैरे करतात. ते मित्रांनो टाळा, आपण सगळे सुशिक्षित आहोत. हां, कधी कधी आपल्यालाच वाटतं ना, मग आपण कशाला दाखवतो. हां, बरोबर आहे. किंवा पण आपल्यालाच खायला लागतात. पण असे स्पॉट रिव्हील करणे पण तेवढाच महत्त्वाचं आहे. म्हणजे आपलं जे BT आहे आपल्या शहराची ती दाखवणं पण महत्त्वाचं आहे. पण तुम्ही जेव्हा येता इकडे तेव्हा असं काही कचरा वगैरे करून जाऊ नका, कारण हे आपण एकदा बघून जातो पण दुसऱ्यांना पण पाहायची असते ही जागा. सो त्याचा पण भान राखा, कचरा करू नका. जो पण कचरा असेल तो तुमच्यासोबत घेऊन जा. खूप छान असा नजारा. वाव, आज तो आहे सेल्फी पॉइंट. परत सूर्य गेलाय क्लाउडमध्ये. पाणी पूर्ण धुक्यांचं वातावरण आहे. धुकंच सगळीकडे धुकंच बघा. नदी असल्यामुळे जास्त फॉग असतो इथे. पाणी गोडा पाणी आहे त्याच्यामुळे नदीच्या बाजूला फॉग जास्त असतो. सो खूप छान असा नजारा. आता थोडा सिनेमॅटिकमध्ये पाहूया.
तर मंडळी आता मस्तपैकी सूर्योदय वरती आलेले आहेत, पाहू शकता. आणि खूप छान असं आता ऊन पडलं, त्याच्यामुळे थोडा आपल्याला काय बोलतात ते गरमी भेटायला लागली. आणि आता थोडा क्राऊड पण कमी झाला आहे. आणि आता आपण चाललो आहे तिथे मेन स्पॉट आहे, सेल्फी स्पॉट, त्या तिकडे चाललेलो आहे. आणि अजून पब्लिक तसं काय कमी झालेलं नाही, म्हणजे थोडाफार कमी झालं आहे सकाळपेक्षा. इकडे आहे बघा, हा इकडे मेन स्पॉट आहे. हा खूप पाणी एकदम फेसाळ आहे, त्या फेसाळच्या पाण्यात आणखी मस्त त्या स्पॉटला ते तुम्हाला त्या तिकडे आहे बघा, एकदम फेसाळचं पाणी आहे पूर्ण. आणि इकडून जायला लागेल आहे ते. कसं जायचं रे तिकडे? इकडनं कुठे, तिथे मध्ये दरी आहे. शिकायची मला कशी पण कर वाजवता आले पाहिजे. वॉट अ सीन, हे बघा, हा गारा सीन आहे. तिकडे वापा अजून येतात मस्त. हे उडी मारून जायला लागेल या. एकदम ब्रिज बांधला तर तर मित्रांनो, हा जेवढा स्पॉट सुंदर आहे आणि तेवढाच हा मित्रांनो डेंजर पण आहे. तुम्ही जर इथे आलात तर पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका, कारण पाण्याचा फ्लो पाहू शकता. या इकडे पाण्याचा फ्लो बघा काय, या इकडे उड्या वगैरे मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपण बाहेरून येत होतो आणि आपल्याला पाण्याचा अंदाज होतो आणि इन्सिडेंट्स पण होतात या ठिकाणी. सो प्लीज कृपया करून या इकडे आलात तर
कृपया पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका. इथे खूप छान असा नजारा. आता 9 वाजलेत. तर थोड्या वेळानं आपण निघू. अजून बघा पाण्यावरती धुकं अजून तरंगत आहे. तो छान असा नजारा, एक नंबर. अतिरेक केला की माहीत आहे ना आपल्याला, निसर्ग आपली जागा झाकून देतो. सो इथे आल्यात तर कृपया करून अतिरेक करू नका. फक्त एन्जॉय करा आणि आपल्या घरी परत जा. तो अजून थोडा वेळ एन्जॉय करूया मस्तपैकी, थोड्या वेळाने निघूया. तर मित्रांनो, या कातळावरती येताना आलो आणि आता डिफिकल्टी काय ती सांगतो तुम्हाला. येताना पण कसा बसा आलेलो आहे. या इकडे बघा, या 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 डोंगर आहे आपला, सॉरी या कातळावरून त्या कातळावर जायचं आहे उडी मारून. येताना कसा बसा आलो, पण आता कसं जायचं ते मेन प्रॉब्लेम आहे. इकडून धावायला थोडी स्पेस आहे पण तिकडून नाही आहे. तिकडे थांबायला जागा नाही. कसा करायचा भाई? जाने का कैसे अभी आते टाइम आया, अभी जाएगा कैसे? अभी बड़ा टास्क है, टास्क. काय करायचं बघ भाई, पहिला मोबाईल बिबाईल ठेवायला लागेल पहिला. बाकी काय तर लाखाचे 12,000 होते. चला बघू, ट्राय करूया, जायला भेटतो का. तर मंडळी, खूप प्रयत्न करून आपल्याला पलीकडे यायला लागलं, ज्या आपण कातळावरती गेलो तिकडून. कारण उडी मारायला शक्य नव्हत होतं, त्याच्यामुळे पाण्यात उतरायला लागलं आणि शूज वगैरे काढून नंतर पलीकडे आलो पाण्यातून. तिकडे कमी डीप होतं तिथे. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान असं एक ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ॲक्च्युली हा फेमस आहे, सेल्फी स्पॉट म्हणून फेमस आहे. आणि पावसाळ्यात इकडे पूर्ण पॅक असतो, फुल पाणी असतो. त्याच्यामुळे पावसाळ्यात वगैरे इकडे येण्याचा काही प्रयत्न करू नका. तर सुंदर असा नजारा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटला. म्हणजे आता मस्तपैकी ऊन पण आलं आहे आणि आता परत ब्रिजवरती आलो आहे. म्हणजे आता निघतो आपण. तिकडे आपली खाली बाईक पार्क केलेली आहे आणि त्या तिकडे आपण गेलेलो तिकडून. सो आता जाऊया घरी. आता वाजलेत 9:15. आता मधीच मुळगावचा इकडे आलो तर मुळगावचा वडापाव खाणं बनतंच. तर तिकडे मुळगावचा वडापाव वगैरे खाऊ, नाश्ता करू मस्तपैकी. आणि भूक पण लागली आता. सो त्याच्यानंतर जाऊ आपल्या घरी. संध्याकाळचं एक प्लॅनिंग आहे, बघू ते सक्सेसफुल होतो काय. तर तो पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ काही कारणास्तव तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेली दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल. चला तर भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.